एकीकडे मराठी मुलखावर अन्याय अत्याचार होत होते आणि दुसरीकडे त्या अत्याचाराला प्रत्युत्तर देणारी वीरांगना त्याच भूमीत अवतरणार होती, स्वराज्य जननी जिजामाता. सुना नहीं, शमशेर खान का हुक्म है, इन काफिरों का वजूद मिटा दिया जाए. इनकी जिंदगी से इनके उजाले छीन लो और इनके पास जो जो नायाब माल है वो भी छीन लो. अल्लाह की बनाई हुई हर खूबसूरत नायाब चीज पर अब सिर्फ मुगलों का ही हक है. याद रहे, मर्द कहलाने के लिए एक भी जान ना बचे. अगर जान बची तो गुरूर नहीं बचना चाहिए. जिंदा लाशें हैं ये, कुछ नहीं कर सकते ये, कुछ भी नहीं. और सुनो, मर्दों और औरतों को अलग कर दो. नामाकुल, नायाब चीज कहा था हमने. इस बुढ़िया को कहाँ ले जा रहे हो? हाँ, किस खुशी में? या गमजा अजून जास्त काळ चालणार नाहीत रा. तुमचा बी पापाचा घडा भरलाय. देव कधी न कधी कोणच्या रूपात येईल हिथं आणि तुम्हाला संपवेल. माझा श्राप आहे, श्राप, श्राप, अरे भीम्या लय माग लागला होता. अरे मग आणायचं की त्याला. थोरल्या धान्यांना बाळ होणार आहे, त्यांच्याशी काय तू खेळणार आहे का मी खेळणार आहे? भीमेत खेळणार आहे मग. पण बाळ येईल तवा ना. अगोदर त्याला आणलं, त्याच्यावर कोण लक्ष ठेवल? लय आगाव कार्ट आहे ती. वा, वडाच्या पारावर बसून जसा गप्पा हाणताय. अरे अजून तर दारातनच सुरुवात आहे, तर मंडपापर्यंत कधी पोहोचणार? त्यापेक्षा असं करतो, आम्हीच माडो बांधायला घेतो. अबा दाखलं धनी. नग ह्या काही लोक करून घेतो. नाही, येतोच. म्हणजे एक काम तर लवकर संपल. आम्ही येतो, दादासाहेबांना बोलवतो. नग त्या परात आमासनी खेटराने हाना. मी आता सगळी कामं उरकून घेतोय. आवरा दादासाहेबांचा तर प्रत्येकावर जीव आहे आणि दादाला बी तेवढाच आहे.
नीट लावू त्या पत्रावळी. बस होतील ना रे. बघ लय झाल्यात. ए लखुजी जाधवरावांच्या गडीसाठी काम करतोयस समजलं ना. तुझ्या माझ्यासारख्या 10 तोंडाच्या घरासाठी नव. इथं लय पाहुणा येणार आहे ती. कुणाच्या तोंडाला पुसणार आहे. हात हलवू पटापट. नारबा जोडपान लावा बर का, नाहीतर पानात वाढला आणि खाली सांडला असं नको व्हायला. छे नारबाची नाही नारबाची. पाणी सांडलं तरी मला विचारल्या बिगार बाहेर जायचं नाही. बर धनी एक विचारू का. पाहुणी कधी येतात. हे तुला काय समजतंय का. काय बी विचारतोय. नाही नारबा, त्याची काही चूक नाही. अरे सगळ्या गडीच काय तर पूर्ण सिंदखेड राजाचं लक्ष लागलंय की लखोजी राजांकडे पाहुणी कधी येणार हाय ती. काय गोदा काम करायला आवडतंय ना. काय रे बाजाबा, कालपासून नुसतं जिन्नसच आणतोयस. अरे काम कधी करणार. धनी गेल्या वक्ताला 8 दिवस गाव जेवत होतं. आता या वक्ताला 15 दिवस गावात कुणाला बी चूल पेटू देत नाही बघा. मग आमच्या मायबापाच्या मनासारखं होतंय. त्यांच्या उदाहरणात आमच्याकडून उणीव राहिलोय अजिबात नाही. थोरलं धनी म्हणजे रे काय जगदेवा. दादासाहेब तुम्ही आला. ते ए पटापट हात चालवा. नुसते काय बोलत बसले. थांब. आणलंच ना सगळं नीट. हा जा ठेवून ये. लवकर जा जरा. जगदेवा काय रे. ना आम्ही असा काय एवढा सवाल केला की तू आमच्यापासून पळतोयस. अहो असेल काही असं तुम्हाला न सांगण्यासारखं. अहो असं काय करताय माळसाबाई. नाही तुमच्या दिराला सगळ्या लोकांना उत्तर देता येतात आणि आम्ही सवाल पुसला की पळतात. मगाशी कोंडीबा काहीतरी म्हणत होता ते आम्ही ऐकलं. मायबापाच्या मनासारखं होईल. आम्हाला कळालं झालं की मायबाप म्हणजे कोण आणि त्यांच्या मनासारखं होतंय म्हणजे काय. आता सगळ्या सोप्यासाठी तुम्ही दोघच मायबाप आहात ना. ते काय आम्ही वेगळं सांगायला पाहिजे का. आणि ते मनासारखं होतंय म्हणजे आता दादासाहेब तुम्ही आणि वहिनी साहेबांनी मुलगी होण्यासाठी रेणुका मातेला केलेला नवस हा सगळ्या सिंदखेड राजाला ठाऊक आहे. आणि त्यात सगळेजण पाहुणी कधी येणार पाहुणी कधी येणार असं विचारतात. ए थांब रे मी आलोच. म्हणजे आम्ही तुम्ही नाही तर काय आम्ही दवंडी पेटवायला सांगितली. सगळ्यांना ठाऊक आहे. पण आता म्हणजे काय आम्ही काय चोरी केली आहे का. सगळी माणसं रेणुका मातेला नवस बोलतात तसं आम्ही बोललो एवढंच. आणि सगळ्यांना आनंदच होतोय ना. मग चुकलं काय. अहो बाळाची वाढ पूर्ण झाली आता. मग आता बाळाला पण कळतं. आणि आपण येण्याआधीच त्याला मुलगा मुलगी म्हटलेलं नाही आवडत. त्याला सुद्धा पोटात असेपर्यंत बाळ म्हणूनच राहायचं असतं. हे तुमचं आपलं नवीन काहीतरीच आहे. त्याला काय कळतंय. आमच्या बाळाला कळतं सुद्धा. आणि त्यांना आवडलं नाही की ते आम्हाला लात मारून सांगतो सुद्धा. हो का. धने धने अहो धने घात झाला. धने घात झाला. धने काय झालं. शांत हो शांत हो. थांब थांब तर शांत हो शांत हो. तुम्ही कशाला थांबलात. कामं करा कामं करा. दादासाहेब आतमध्ये तुम्ही आतमध्ये चला. आतमध्ये चला. उठा उठा उठा. काय झालं. भरत्या शांत व्हा. पाणी आण लवकर जा. काय झालं. एवढा का घाबरलायस. बोल की. त्याने घात झाला. त्याने आपलं जांभळवाडी गाव मुघलाने समजा पाषाण करून टाकलंय.
काय एक इमारतीकडे चिता ठेवला नाही बायास दिवस सोडून नेलं या. त्यांना मी आता सोडणार नाही. जगदेवा, नक्कीच हे त्या शमशेर खानाचं काम असणार आहे. आता त्याच्या मुसक्या पकडा पकडा, थोड्या बाई चला, आत घेऊन चला, चला चला, आत घेऊन चला. दादासाहेब, तुम्ही जा वहिनी साहेबांकडे, आम्ही बघून घेतो काय ते. जगदेवा, सगळं काय ते समजून घे, पण लक्षात असू द्या, आम्ही जांभूळवाडीला जाणारच. अरे अरे, थांबा थांबा थांबा. काय रे, कुठून निघालाय? बाळ येणार ना आता, म्हणून खेळणी घेऊन चाललोय. तुम्ही तिकडे जाऊ नका, घटकाभर वाईट शांत राहा. पण आबासाहेब, दत्ताजी तुम्ही थोरला आहे ना, मग तुम्ही या सगळ्यांना घ्या आणि बाहेर जा, आणि बाहेरची आघाडी सांभाळा. जा. होय आबासाहेब. वैद्यराज, या या. आई गो, अरे बाई, वैदी बुवा, आपण काय बोला. थोरल्या बाईंना सहन होत नाहीये. औषधी पाल्याचा रस मात्रा प्रयोग होईल, घोर घेऊ नये. आम्हाला घोर घेऊ नाही म्हणताय, आणि तुमचा चेहरा अवघा उतरलाय. नाही, तसं काही नाही, पण बोला, गडागडा बोला. थोरल्या बाईंची 5वी वेळ आहे, पहिली नाही. तरी प्रत्येक बाळंपण हे त्या त्या माऊलीसाठी एक नवा जन्मच असतो. वेदना ह्या सहन कराव्याच लागतात. वेदना कोणाला चुकल्यात. आम्ही आलोच. जोपर्यंत बाळंपण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे गडीवरच असू. थोरलं धनी, घोर घेऊ नका, हिरा सोयीन हाय. हे वैद्य असंच बोलून घाबरवतात. बहादूररावांच्या वक्ती बी असंच बोललं होतं, पर म्या केलं की नाही. होय, तुम्ही हायतच, पण अहो, थोरल्या बहिणा होणारं बाळ अगदी गडीच्या शिस्तीत होतंय बघा. गदावाद नाही का मोठ्यानं गळा काढणं नाही. समद कसं राजघराण्याच्या तालमीत आल्यासारखं. काय वाटलं तर मी माझ्या पोरीला घेऊन येईन, पण तुम्ही घोर घेऊ नका. इंदे, ए इंदे, धुनी आणली का? नका नका, उठू नका. वैद्यबुवा म्हणत होता तुम्हाला त्रास सहन होत नाही. घोर घेऊ नका, घोर घेऊ नका, असं दोघं बी म्हणत होती. त्याच्यामुळे आणखीनच तुम्हाला जास्त त्रास होतोय का? हो, पण तो त्रास आम्हालाच काढायचा आहे. तो कसा वाटून घेणार? आम्ही म्हटलं होतं ना, सहन होत नाही. आमच्या पोटातल्या बाळाला जांभूळवाडीची वार्ता सहन झालीच नाही. तुम्हाला आमची फिकर नाही असं नाही, पण आम्हाला जसं बाळाची काळजी आहे तसंच तुम्हाला सुद्धा तिथली फिकर लागली आहे. तिकडं तो मुघलांचा शमशेर खान बेधुंद झालाय.
पण आता या क्षणाला आमची इथं जास्त गरज आहे हे आम्हाला कळतंय. पण आपल्या सुभ्यातल्या प्रत्येक जीवाची जबाबदारी आपली आहे असं आम्ही मानतो. नात्यामुळे पावलांना थकव्याचे कड येता कामा नये. उलट पायीचे बळ वाढायला हवे याची जाणीव आहे आम्हाला. काळजीचे कड उरात कोंडून तुम्ही इथे थांबलात तर तुमच्या ह्या बाळाला सुद्धा आवडणार नाही, सांगून ठेवतो. आम्ही तुमची समजूत काढायची का तुम्ही आम्हाला धीर द्यायचा? आम्ही दोन जीवांचे आहोत ना, आम्हाला एकमेकांची साथ आहे. तुम्ही जांभूळवाडीला जगलेल्या वाचलेल्यांसाठी तिथे जाणं जास्त महत्वाचं, जास्त मोलाचं आहे. तुम्ही जा, पण एक सल्ला देऊ, ऐकाल? अवश्य, बोला. मुघल बळजोर आहेत, ते बेगुमानच वागणार. उतावेळपणे आणि घाईने कदम उचलू नका. आज तुम्ही वेगळंच भासताय, अगदी तेजस्वी. जगदेवा जी, इथली जबाबदारी तुझ्या खांद्यावर देतोय. दादासाहेब खंडा नाही पाडणार. आबासाहेब, आम्ही सुद्धा काकासाहेबांबरोबर आहोत. इथला घोर घेऊ नका, आमची काळजी आम्ही घेऊ. सरकार, बाजीन शंभू खोगीर चढून तयार ठेवले. गोमाची तुम्ही पण येत आहे? होय, इथं फिकीरमंद राहून घशाखाली पाणी बी उतरणार. तुमच्या संग आलं तर तेवढंच पाय मोकळं होते. बर, चला. बेगुमान वागणाऱ्या त्या मुघलांना आणि त्या शमशेर खानाला चांगला धडा शिकूयात. चला. मधल्याबाई, अहो थोरल्याबाई हाका मारतायत, कुणीच नाहीये. अहो पण आपल्या दोघींची सावली त्यांच्यावर पडावी का? नको बाई, काही नाही, चला. अहो नको, हिरा मगाशी सांगून गेली ना, 5 दिवस इकडे फिरकायचं सुद्धा नाही. ते सोय रस्ता म्हणून, बाकी काही मनात आणू नका. चला. थोरल्याबाई, थोरल्याबाई, रेणुके, थोरल्याबाई, हिराला बोलवा. हिराबाई, हिराबाई, आता या की. थोरल्याबाई, जरा धीर धरा. थोरल्याबाईची वेळ भरत आली. हिराबाई, जरा धीर धरा. थोरल्याबाई, धाकल्याबाई, या बाहेर थांबा. हाय, मी आहे, तुम्ही बाहेर थांबा. या, चला चला चला. आई ग, इंदे, ए इंदे, आई ग. मधल्याबाई, तुम्ही डोळ्याला पदर का लावताय? किती त्रास काढावा लागतो नाही? आई ग, आपल्याला तो झेपणार नाही म्हणून कदाचित रेणुका आईने आपल्याला तो त्रास दिला नाही. असं का म्हणताय? 4 मुलं दिली आहेत की. कळा जरी थोरल्या बहिणी सहन केल्या असल्या तरी आपणही आऊच आहोत त्यांच्या.
कळा असताना सुद्धा तापल्या दुधावर साय दाटून यावी असं हसू फक्त खऱ्या हाऊच्या चेहऱ्यावर उमटतं. आपल्या चेहऱ्यावर ते हसू उमटू नये असंच रेणुका आईला वाटलं असावं. चार मुलांच्या पाठीवर लेक झाली तर ती आमची असंच म्हणालात ना थोरल्याबाईंना? हो, मग मुलांच्या सारखा वांडपणा अजिबात करू देणार नाही आम्ही त्यांना. आणि तुम्हाला आधीच सांगतो हा, रीतीभाती कुळधर्म सगळं सगळं शिकवणार आम्ही त्यांना. त्यांच्या हातच्या स्वयंपाकाला सुद्धा आमच्या हातची चव असेल. हो, आधी येऊ तर द्या. अरे नाही, असू दे असू दे. अरे मग गटिका पात्राकडे कोण बसलंय? होय, परसू बसलाय तिकडं. बरं. बघा, रेणुकाईनं नवस पुरा केला, मुलगी झाली, लक्ष्मी आली. लक्ष्मी नाही, दुर्गा. हो ना बाळ? हिराबाईंना सांगा आम्ही दुर्गा आहोत. आबासाहेबांच्या बरोबरीनं जांभूळवाडी सारख्या गावावरचा अन्याय दूर करायला आलोय आम्ही. दुर्गा. नवपती चढू द्या. रेणुका आई मुलीच्या रूपात आली. बाळ बाळाची दोघं मी सुखरू. रेणुका माते, तोलाबाईचं कुंकुबळ असाच अखंड वाढू दे. आम्हाला कन्या झाली हिरे, कन्या झाली आम्हाला. हे घे. आपल्याला राखी बांधायला बहीण आली. हो, साखऱ्या वाटा साखऱ्या. माधवा, साखऱ्याच्या पराती बाहेर काढा आणि सगळ्यांना मुठमुठ द्या. जा. थोरलं धनी येतं असती तर प्राजक्ताच्या फुलांनी झाड जसं डुलावं तसं डुललं असते. अरे तू कशा पाय मिशा पिळतोयस? अरे थोरलं धनी आणि पायसाहेबाचा सबूत बघितला का? देवीकून जसं मागितलं तसं घेतलं सुद्धा. वजन आहे वजन. आणि अशा धन्याकडे चाकरी करतो म्हणल्यावर मुठभर मास वाढेल का कमी होईल? चला. मधल्याबाई धाकल्याबाई मापी असावी. आत कुठे जाताय? अहो, स्वयं नाही का लागलं? 5वीच्या पूजे पतूर मला बाळंतिणीच्या खोलीत ना कुणाला आज सोडेल तर मला नरकात बी जागा नाही गावायची.
थोरल्या बाई बघा कशा रडत आहेत ते. आज आम्ही आत येऊ शकत नाही, नाहीतर चांगलंच बघितलं असतं. तर काय बघा ना, घडी अगदी दणानून टाकलीये. एवढ्या उंच स्वरात कुणी रडलंच नाही. पाचवी पुजल्यावर बाळ मात्र आमच्याकडे राहील हो. आता काय घ्यायचं ते तुम्हीच घ्या. थोरल्याबाई बघा मधल्याबाई कशी पूजा करतायत ते. आधी अशी केलीये असं आम्हाला तरी आठवत नाही. आत्ता लेक झालीये ना, त्यांना हवं त्या पद्धतीनं वाढवायचं आहे. मग होच मुळी. पांडवांची आई कुंती, अभिमन्यूची आई सुभद्रा ज्या कुळात जन्मल्या त्या कुळात जन्माला आली आहे आपली लेक. त्यांना काहीही कमी पडता कामा नये. थोरल्याबाई काही राहिलं असेल तर सांगा हा. अहो मधल्याबाई, तुम्ही कसं काय विसरालो? सौभाग्याची चिन्ह आली आहेत की सगळी, नाही का हो? एक राहिलंय. मधल्याबाई, पूजनात शस्त्र ठेवा. अहो पण थोरल्याबाई, आपण लेकीची पाचवीची पूजा करतोय, त्यात शस्त्र? हो, नथ हवी, कुडी हवी, तशीच आपल्या लेकीला शस्त्राची सुद्धा जोड हवी. पूजनात शस्त्र ठेवा. गोदा, चा शस्त्र घेऊन ये. आपल्या कुळाचं, आपल्या रयतेचं सौख्य आबादानी राहावं म्हणून तुझ्या पाचवीला शस्त्र पूजतोय. आई रेणुका तुला उदंड आशीर्वाद देव. आई सटवाई, आमच्या लेकीच्या भाळी त्रिखंडाचं वैभवली. आपल्याला समज कळतं की धाकल्या राणी साहेब कोणाच्या हातात आहेत त्या. कुणाच्या रे कुणाच्या? आता त्या रडतायत का नाही, म्हणजे थोरल्या राणी साहेबाच्या हातात नाही. अरे मग तू तर कोणाची हाय? आता बघा, 10 दिशांना आपण आल्याची वर्दी स्वतः देत आहेत. जशा त्या मोठ्या होतील तसा त्यांच्या कीर्तीचा डंका वाजत राहील. थांबल्या म्हणजे थोरल्या वहिनी साहेबांनी घेतलं बरं का. एरवी आमच्या हातात थांबतात आणि आज आपल्या हातात उगी झाल्यात. बघा, चेहऱ्यावरनं नजर हटत नाही. रेणुका मातेनं गारण ऐकलं तुमचं, सगळं भरून पावलं. गडीतलं पहिलं कन्यारत्न. पण आपलं हे कन्यारत्न का रडत होतं ठाऊक आहे का तुम्हाला? नाही, आम्हाला त्यांची भाषा येत नाही, पण पोटात असल्यापासून तुम्हाला ती कळते. तुम्हीच सांगा. कुणाची तरी बहीण, कुणाची तरी पुतणी, कुणाची तरी कोणी, अशी ओळख नकोय त्यांना. स्वतःची ओळख हवी. उपजतच जाणीव आहे बघा. समजलो.
करूयात बारसा. मास 1.5 मासात करूयात. मास 1.5 मास? अब 10,000ची मनसब आपली. सुब्यातला उमरा ना उमरा जोडलेला आहे. एवढ्या लोकांचं करायला लावायचं तुम्हाला म्हणजे लोक शेणच घालतील की तोंडात. म्हणत्याला वल्या बाळात तिला उभं केलं. तुम्ही तंदुरुस्त व्हा, बाळाला बी होऊ द्या. मग करू की सावकाशीनं. बर, नाही पटत नसलं तर आधी करू. आमचं काय. हे खरं कारण नाही एवढं उमगतं आम्हाला. आबासाहेबांना म्हणावं, जांभूळवाडी गाव बेचिराग केलं आणि म्हणून गडीत सण साजरा करणं मनाला पटत नाही. एवढं कळतं म्हटलं आम्हाला. सगळं तर तुमच्या नजरेसमोरच आहे. काय बी आपल्याला नाही. बरं, 1.5 मासानं बारसं करूया. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, माधव घ्या, मुकुंद घ्या. लक्ष्मी घरात येते सोन पावलानी, कुशीत तिच्या रुजते बीज नारायणी. लक्ष्मी घरात येते सोन पावलानी, कुशीत तिच्या रुजते बीज नारायणी. पाळणा नवसाच्या गेलेकीचा, पाळणा 4 भावांच्या बहिणीचा. वंश नारायणाचा वाढता उदरी, त्याची कीर्त जाऊ दे ग आभाळाच्या वरी. वंश नारायणाचा वाढता उदरी, त्याची कीर्त जाऊ दे ग आभाळाच्या वरी. पाळणा नवसाच्या गेलेकीचा, पाळणा 4 भावाच्या बहिणीचा. पाळणा नवसाच्या गेलेकीचा, पाळणा 4 भावांच्या बहिणीचा. जिजा 4 भाऊ आभाळीचे पावसाचे मेघ, त्यात जिजाऊ उमटते बिजलीची रेघ. 4 भाऊ उंच भाले ताठ उभे त्यात, तळपते जिजा जशी तलवारीची पात. आधी येती 4 वेद मग येई गीता, तशी जिजाई जनाच्या कल्याणाकरिता. झुलवा ग सयानो पाळणा जिजाईचा, झुलवा ग सयानो पाळणा जिजाईचा. झुलवा ग सयानो पाळणा जिजाईचा, झुलवा ग
जिजा नाव ठेवलं. जिजा नाव ठेवलं. या धनी हे आणि कशाला? राहू द्या. तुम्ही आमच्या जिजांना सगळ्यात पहिलाच वर्ष केला. या जगात सुखरूप आणलं. असं एक काय 10 कडी सुद्धा तुमच्यावरून ओळून टाकली तरी कमी आहे. जिजा आमचं खेळणं घ्या, आमचं खेळणं घ्या. नाही, अरे हो 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 हो. आमचं खेळणं घ्या, आमचं खेळणं घ्या, आमचं खेळणं घ्या. आऊ जिजांनी आमचं खेळणं घेतलं. बघितलं का जिजांनी पहिलं खेळणं कुठलं घेतलं? तलवार. चला चला तालीम खाण्याकडे जायचं. चला चला. गोदा अगं जिजांना कुठं घेऊन निघालीस? मधले बाई साहेब जिजा अक्कांचं रडू थांबावं म्हणून तर घेऊन चाललीये. अगं पण तिकडं तालीमखाना आहे. तलवारीच्या आवाजानं घाबरतील त्या, रडतील. अव उलट तिकडं हसतात त्या. आता त्यासनी बी तोच आवाज आवडतोय बघा. बरं जा जा. चला चला लवकर तालीम खाण्याकडे जायचं. चला चला. तेल असं छान जिरलं की हाडं बघा कशी मजबूत होतात ते. तर पहिलं पाऊल टाकणार आहेत त्या आज. साहेब या पुरणपोळ्या कधी खायच्या? आचलोजी या पोळ्या आपण नाहीत खायच्या. आता या पोळ्यांवरून जिजा चालणार आहेत की नाही? मग त्या पोळ्या आपण गाई गुर आणि घोड्यांना खाऊ घालायच्या. असं का? अहो ह्याला पायपोळ्या म्हणतात. बाळाचं पहिलं पाऊल धरणीवर पडण्याआधी त्या पायांना धरणी मातेनं दिलेल्या सगळ्या गोष्टींचा स्पर्श व्हावा ना म्हणून. धरणी मातेनं दिलेलं धान्य, वरुण देवानं दिलेलं पाणी, अग्निदेव, वायुदेव ह्या सर्व देवांचा हा प्रसाद आहे. चला झालं का तेल सोडून? मग आता घ्या जिजांना. त्यांना हाताला धरून पडू दे पहिलं पाऊल. आई धरणी माते, आमची लेक आज तुझ्या कुशीत उतरत आहे. त्यांच्या पावलांना बळ दे, यश दे. त्यांच्या प्रत्येक पावलानं आमच्या कुळाचा उद्धार होऊ दे असा आशीर्वाद दे. घ्या. जपून जपून चालवा ग चालवा. हळू हळू चालवा ग चालवा. हळू हळू चालवा ग चालवा. जिजा राणी चाले कशी, चाले कशी. पहिलं पाऊल पडू दे, पडू दे. पहिलं पाऊल पडू दे, पडू दे. भूमातेला जिंकू दे, जिंकू दे. भूमातेला जिंकू दे, जिंकू दे.
करायची अजून अरे असं हा शाबास आबासाहेब हे काय आहे? काय अहो हे बघा. हे होय हे आमच्या अंगावचं व्रण आहेत, म्हणजे डाग, म्हणजे आमच्या अंगावचं दागिनच म्हणा की. हा दागिना? हा दागिना तर सोन्याचा असतो. हा बघा. हा जसा दागिना आहे तसं पुरुषांच्या अंगावरचे हे दाग त्यांच्यासाठी दागिनेच असतात. नाही, दादासाहेबांच्या कुठे आहे? फक्त तुमच्याकडेच आहे. जिजा, आपले आबासाहेब खूप शूर आहेत. शत्रूशी लढताना अंगावर 1-2 घाव झाले तर त्यांना त्याचा अभिमान वाटतो. स्वतःच्या अंगावरती सोन्याचा दागिना आहे असं त्यांना वाटतं. दादासाहेब, शत्रू म्हणजे कोण? शत्रू म्हणजे आदिलशाही सैनिक. शत्रू म्हणजे कुतुबशाहीचे सैनिक आणि शत्रू म्हणजे मोगल. पण आबासाहेब, आम्हाला काही उमगलं नाही. कसली शाही? तुम्ही ते समज काही ध्यानात धरू नका. तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवायचं, जो माणसाशी माणुसकीनं वागत नाही तोच आपला शत्रू. माणुसकीने म्हणजे? गावची गावं मारून त्यांचं स्मशान करणारा तो शमशेर खान. शमशेर नाही त्यो, साप आहे साप. एकदा मरता मरता वाचला त्याला मी सोडणार नाही. त्यो खरा आपला शत्रू, कारण त्यानं माणसं मारली, बायका पळवून नेल्या. त्याला तुम्ही काय म्हणाल? राक्षस, रावण. म्हणजे जे माणसाप्रमाणे वागले नाहीत ते राक्षस, ते खरे आपले शत्रू. मग त्यांना मारायला नको. हो तर आबासाहेब, आपण त्या सापाला कधीच जिंकू द्यायचं नाही. आता तुमच्या सैन्यात वाढ झालीय. हो तर आपली 10,000 मनसब आता 12,000 झाली. ती नव्हे दादासाहेब, आबासाहेबांच्या सैन्यात जिजा सुद्धा असणार आहे. वाह, शाबास. जगदेवा, हा ही गडबड आणि कानाव पडणारा बोल काय उलगडा होईना झालाय. असं कधी घडलं नव्हतं. दादासाहेब, आवाज तिकडनं येतो या. काय तो उलगडा तिकडच होईल. आपण तिकडे जाऊया. सरकार. आबासाहेब, आहा, राघुजी राज खेळण्यातली नाही ती, खऱ्या तलवारीचं पात आहे. थवा जरा जपून. जी. आता शस्त्राचा आदर करा. अन्यायाविरुद्ध कायम ते सज्ज असू द्या. शत्रूला आपल्या हातातलं शस्त्र म्हणजे धाक वाटला पाहिजे, आणि रयतेला आपल्या हातात शस्त्र म्हणजे आधार. हा, आणि एकदा का हात वर गेला की शत्रूला मारूनच खाली आला पाहिजे. आबासाहेब, आम्हाला पण हवी अशीच खरी तलवार. आमच्याकडे एक खेळण्यातली तलवार आहे, आम्ही ती घेऊ. माफी असावी सरकार, पर जिजाक्का ती थोरल्या धान्यांसाठीची लय जड आहे. तुम्हाला नाही पेलणार. पेलवणार तर नाहीच, पण म्यानातून बाहेर सुद्धा काढता येणार नाही. तुमच्याकडे खोटीच तलवार राहू द्या.
ए हसू नका जिजाक्का, तुम्ही अजून लहान आहात की नाही? तुम्हाला नाही उचलणार ती तलवार. आम्हाला उचलेल. शिवधनुष्यासारखं होईल ते. बघा बरं. आबासाहेब, शत्रूला ठेचायला आज तुमच्या मुलीनं ही खरी तलवार उचलली. आता बघा, तुम्हाला कुणीही जखम करू शकणार नाही. आम्ही शत्रूला पळवून लावू. दररोज तीच आणि तशीच तालीम करून कंटाळा आला असेल. हो ना, आलाच आहे. खूप कंटाळा आलाय. आज आपण तालमीत एक खेळ खेळूया. नवीन खेळ आहे. असा खेळ की जो याच्या आधी आपण कधीच खेळलो नाही. दादासाहेब, खरंच नवीन खेळ? दादासाहेब, कोणता आहे तो खेळ? सांगा ना लवकर. हो, पण तुम्हाला कोणी सांगितला? आम्हाला सुचलाय, जिजांच्यामुळे सुचलाय. हा खेळ खेळलो की जिजा एकदम आधीसारखे होऊन जातील. त्यांना खूप आनंद होईल. हो, पण दादासाहेब, तो खेळ आहे काय? दादासाहेब, सांगा ना. तुम्ही सांगत का नाही आहात? सांगणार. आधी जिजांना तर येऊ द्या. हा खेळ ऐकला की तुम्हालाही पटेल. शिवराम पंत सिर्फ आदिलशाही नाही, इथल्या मातीतले होनहार सरदार. आम्हाला इथले बाहेरचे असा कोणताच भेद जाणवत नाही. सगळेच इथले. सच? तुम्हाला खोटं वाटतंय? नहीं, हरगिज नहीं. तुम ही बोलता है मुझे सच बोल. खैर छोड़िए. आपकी यहाँ की मौजूदगी नाफरमानी की दलील तो नहीं? नाफरमानी तब होती अगर हम यहाँ छुप कर आते, पण असं काहीच झालं नाही. आम्ही आमच्या बादशाह हजरतना विचारूनच आपल्या भेटीला इथे आलो आहे. वक्त की नजाकत को वो भी समझते हैं. खुर्रमनं मेवाड जिंकलंय. मेवाडच्या राणानं सोन्याचं घोड्याचं खोगीर दिलं, हिऱ्याची टोकरी दिली, जटजवाईर, कापड, विचारूच नका. अब हम एक साथ नहीं आएंगे तो मुगलों के सामने बुरी तरह शिकस्त खानी पड़ेगी. तुम्हाला हे सगळं ठाऊक असेलच. मग काय करावं असं वाटतं? हमें खुर्रम के बारे में नहीं सोचना चाहिए. खामखा वक्त जाया होगा. मलिक जी, हमारी यहाँ मिलने की वजह शहजादे खुर्रम है और आप कह रहे वक्त जाया होगा. हम कुछ समझे नहीं. अरे वो यहाँ आएंगे तो हम उनके बारे में सोचेंगे, पण तो इकडे येऊच शकणार नाही. असं आपण काही केलं तर? हाँ? वाह, हमें प्रभावित झालो. आप बहुत खूब सोच रहे हैं. हम अपने और आपके पर्स को नजरअंदाज नहीं कर रहे.
खुर्रम को शाहजहां कह के नवाजा है ये अच्छी तरह जानते हैं, लेकिन शहजादे परवीज भी आलमगीर जहांगीर के ही बेटे हैं। हम उनका हौसला बुलंद करेंगे। पण खुर्रमने शहाजहानकडे कुतुबशाहीतून संधान साधले आहे, त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये। आप भी सबकी खबर रखते हैं। बंदा हौसले पर मजबूर है। ये आपकी खुदाई है। तुम्ही तुमच्याकडच्या सगळ्या बड्या सरदारांवर लक्ष ठेवून असता, मग आम्ही खबरदारी घ्यायला हवीच ना। कशाला उगाच भोळेपणाचा आव आणता? लखुजी राजांवर तुमचं लक्ष आहेच ना? असं बोलू नका शिवराम पंतजी, दर्द होता है। आम्ही आमच्या लोकांना सतर्क ठेवतो ऐसा बोल। आमच्या मराठी सरदारांची जुनी खोड आहे। आव्हान दिलं तर त्यांचं रक्त सळसळत राहत, आव्हान दिलं नाही तर ते आपल्या कुटुंबात आपल्या रयतेत रमतात। ही तर चांगलीच गोष्ट आहे, वाईट काय आहे त्यात? ये कौन किस नजरिए से देखता है उस पर निर्भर होता है। काही बोलायचं होतं का? नाही, म्हणजे तुम्हाला कसं समजलं? माणसं फक्त काही तोंडानंच बोलत नाहीत, काही काही माणसं आधी डोळ्यांनी बोलतात। त्यांना माहित असतं त्यांचं शस्त्र काय आहे ते। काहीतरी शस्त्र काय? नुसतं शस्त्रच नाही, जाऊ द्या। आता त्या विषयावर जर बोलायला लागलो तर तुम्ही जे बोलायला आलाय ते विसरून जाल आणि मग आम्हालाच दोष द्याल। बोला, काय मनात आहे? आता या घडीत काही कालच लग्न करून तुम्ही आला नाही, एवढी मनाची तयारी कशा पायी करायची? गोष्टच तशी आहे। आम्हाला माहित आहे तुम्ही नाही म्हणाल, पण राहवलं नाही म्हणून आलो आणि आता जीभच उचलत नाही। म्हणजे विषय महत्वाचा आहे तर, आणि तुम्ही ठरवूनही टाकलं की आम्ही त्याला नकार देणार ते। कालच या घडीत आलो नाही ना म्हणून। बर, बोला। बघा हा, नाही म्हणजे आम्ही थोरल्याबाईंची तक्रार वगैरे अजिबात करत नाही, आणि केली तरी कोण पुसतंय म्हणा। जिजा आता मोठ्या झाल्यात। अहो, त्या वयात लग्न झालं होतं आमचं। नाही नाही, त्यांची सुद्धा तक्रार करत नाही होत आम्ही, पण कोणी काही म्हण, तो आमच्या पोटचा गोळा नसला तरी आऊच आहोत ना आम्ही त्यांच्या। जिजांविषयी काहीतरी मागणं आहे एवढं आमच्या ध्यानात आलंय। इथं मात्र तुम्ही साफ चुकलात, बाकी कशालाही आम्ही नाही म्हणू, पण जिजांविषयी कधी नाही म्हणणार नाही। म्हणजे जिजांनी तालीमखान्यात जायला बंदी करावी आणि मुतपाकखान्यात यावं अशी मागणी केली तरीही तुम्ही नाही म्हणणार नाही? छे, भलतंच काय असलं? आम्हाला माहित होतं तुम्ही असंच म्हणणार। तुम्ही असा विचार केला तरी कसा? जिजा ताना बाळ असल्यापासून त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत हे माहिती आहे ना तुम्हाला? पित्याच्या नजरेने बघताय, एकदा आऊच्या नजरेने बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आम्ही असं का म्हणतोय ते। आम्हाला ठाऊक आहे जिजा तालीमखान्यात रमतात, त्यांची आवड तीच आहे, अगदी अगदी मान्य। मग मुद्दाम जे आवडतं त्याच्यावर बंदी आणायची का? मुलगी परक्याचं धन असतं। उद्या दोनाचे 4 हात होऊन सासरी जाईल तेव्हा मुतपाकखान्यातील काही येत नाही, तालीमखान्यातील सगळ्या गोष्टी अवगत आहेत असं सांगणार आहोत का आपण?
मुलीचे आई वडील म्हणून आपलं काही कर्तव्य आहे की नाही? किती मजा येईल ना. हे काय, अस्लोजी दादा, राघोजी दादा, तुमचे दोघांचे असे चेहरे का पडलेत? मग पडणार नाही तर काय? अहो, या खेळात मार कोणाला मिळणार? जुलमी सैनिक म्हणून तुम्ही आम्हालाच मारणार ना? ओ, पण मी लहान आहे ना तुमच्या समोर, एक शेतकऱ्यासारखाच. आणि तुम्ही दोघं कसे? आमच्या बहादूर ना, म्हणजे आमच्या गरीब शेतकऱ्याला लुटणारे वाटतात. आणि दादासाहेब, आपण या जुलमी सैनिकांशी लढणार ना? किती छान. अहो छान काय, आमचं गरीबाचं धान्य हे लुटणार. हो, पण आम्ही आणि दादासाहेब या जुलमी सैनिकांना मारून टाकू आणि शेतकऱ्याचं धान्य परत करू. चला, दोघं जुलमी सैनिक बनून या. जी दादासाहेब. जिजा, तुम्हाला मनापासून आनंद झालेला दिसतोय. हो, आणि दादासाहेब, आपण हा खेळ रोज खेळू आणि सगळ्या शत्रूंना पळवून लावू. जिचा वीज आहेत वीज, त्यांना बांधायचं आणि पकडायचं म्हणजे. त्यांचा घोर घेऊ नका. त्या वीज आहेत तर आम्ही आऊ आहोत त्यांच्या. पण दत्ताजी, अचलोजी, राघोजी, बहादूर हे गुणी आहे. हे सगळं जिजांच्या भल्यासाठी चाललंय असं जर त्यांना कळलं तर तेही मान्य करतील. आता बाकी कशाचाही विचार करू नका. सगळं काही आमच्यावर सोपवा, आम्ही बघू. फक्त 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 काय? फक्त थोरल्या बाई साहेबांना तुम्ही सांगा. तुम्हाला अवघड जात असेल तर आम्ही सांगू. लेकीच्या भल्यासाठी आम्ही एवढं करूच शकतो. करू का? म्हणजे तुम्हाला अवघड जात असेल तर. छे, अवघड नाही, आम्ही सांगू. तुम्ही काळजी करू नका, ते आमच्यावर सोडा. आबासाहेब, आम्हाला पण हवी अशीच खरी तलवार. आमच्याकडे एक खेळण्यातली तलवार आहे. विश्वास ठेवा, ह्यात जिजांचं भलंच आहे. उद्यापासून जिजांचं मुलांच्या बरोबर तालीमखान्यात जाणं बंद म्हणजे बंद. ते एक आठवलं होतं म्हणून आलो होतो. सैन्याच्या दवा पाण्याची आणि दाण्या गोट्याची तुमची तयारी झाली असेल ना? ती आम्ही घेऊन जावं म्हणतो. हो, पण आपलं हे कालच बोलणं झालं होतं. आता तुम्ही दुसरं काही बोलायला आला आहात, हो ना? नाही, तेच सैन्याचाच विचार आहे आमच्या डोक्यात. दुसरं काय असणार? कशाला लपवताय? तुम्हालाही माहितीये तुम्हाला खोटं बोलता येत नाही. बोला, काय बोलायचंय ते. त्याचं असं आहे की आधी आम्हाला हे सांगा की तुम्ही ओळखलत कसं की आम्ही वेगळा विषय घेऊन आलोय? पत्नी आहोत तुमच्या. आम्हाला स्त्रियांना एक देणगी असते. आपल्या माणसाच्या मनात काय सुरू आहे हे आम्हाला आपणच उमगतं. असं ना? चला, म्हणजे हे आणखीनच सोपं झालं म्हणायचं. बसा. आमचा असा विचार आहे, जिजा आपली लेक
आज ना उद्या त्यांना सासरी जावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला त्यांना तयार करायला पाहिजे. आई वडील म्हणून आपलं हे कर्तव्यच आहे, खास करून आईच. बरोबर? बरोबर. आम्हाला ठाऊक आहे तुमची खूप माया आहे जिजांवर, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की उगीच आपण जिजाला दुखावतोय. पण आई म्हणून तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला पटेल की आम्ही जे सांगतो आहोत ते जिजाच्या भल्यासाठीच आहे. त्यामुळे माझा प्रस्ताव असा आहे की जिजानी आतापासून मुतपाक खाण्यात माधल्या आऊसाहेबांना मदत करावी. आणि म्हणजे त्यांचा ओढा भावंडांसोबत खेळण्या, तालीमखान्यात जाण्या. हो ना. ते आता बंद. धान्य द्या मला, दे सगळं. आणि घरात काही गोड असेल तर ते सुद्धा दे. दादासाहेब, आपण इथे लुटायला आलोय, खाण्याला नाही. धान्य मागा याच्याकडून. हा, धान्य सुद्धा दे रे, दे. नाही हो, घरी फक्त मुलांपुरतच आहे, नका देऊ हो. दे दे दे. खबरदार. असे कसे घेऊन जाल? आमची रयत आहे, आम्ही काही नेऊ देणार नाही. तुम्ही काय कराल? आम्ही तुमच्या बलाढ्य आहोत. तुम्ही काहीही करू शकत नाही. दया करा हो, आमची मुलं उपाशी राहतील. जिजा, घाबरू नका, आम्ही आहोत ना. बेधडक बोला. दादासाहेब, आम्ही घाबरत नाही आहोत. आम्हाला या गरीब शेतकऱ्याची दया येते. पण जिजा, नुसते अश्रू ढाळून काय होणार नाहीये. आपल्याला या गरीब शेतकऱ्याचं धान्य त्याला परत द्यायचंय. आम्ही कोण आहोत ठाऊक तरी आहे का? शत्रू आहात ठाऊक आहे आम्हाला, आणि शत्रूसाठी आम्ही आमची तलवार उचलली आहे. दादासाहेब, तुम्हाला तर खरंच लागलं. जिजाऊ, काय केलं ते? हे कसं शक्य आहे? तेही एका झटक्यात. जिजाच्या बालमनाचा जरा विचार करा. नाही, आम्हाला हा प्रस्ताव मान्य नाही. लहान लेकराचं कसं असतंय, त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे नाही वागू दिलं तर ते हट्ट करणार, रडणार. पण हळूहळू नवीन ठिकाणी ते रुजणार. जिजाना आज तालीमखाना आवडतोय, उद्या मुतपाकखाना सुद्धा आवडेलच की. असंच होईल याची खात्री आहे तुम्हाला? अहो, त्या जीव टाकतात आपल्या भावांसाठी. तालीमखाना, तिथल्या सूचना, शिकवलेले पवित्रे, हेच विश्व आहे त्यांचं. होय, ते सगळं आत्ता आहे, पण उद्या त्यांची आवड बदलेलच की. कशी? तालीमखान्यात त्यांच्या भावांना खेळताना पाहून त्यांचं मन रमेल मुतपाकखान्यात? तसं असेल तर मग त्यांनी त्यांच्या भावाला भेटायचंच नाही, त्यांच्याकडे पाहायचं सुद्धा नाही. आम्ही सांगू की आजपासून काही दिवस त्यांनी त्यांच्या कुठल्याच भावाशी बोलायचं नाही. हे असले नियम त्यांना सांगायला जाऊ नका. तुम्ही हे स्वतः बोलत नाही आहात, इतकं कळतंय आम्हाला. छे, हा सर्वस्वी आमचा विचार आहे. तुमच्या मनात हे कोणी पेरलंय हे कळलंय आम्हाला. आता उगाच मधल्या बाईसाहेबांना यात ओढू नका. त्यांनी आम्हाला काही एक सांगितलेलं नाहीये. बघा, आम्ही त्यांचं नावही घेतलं नाही, तुम्हीच बोलताय. आता तरी खरं सांगाल? कबूल. आम्ही मान्य करतो की या विषयासंदर्भात आमचं मधल्या बाईसाहेबांसोबत बोलणं झालं होतं. पण कुटुंबात आपण एकमेकांच्या मताचा आदर करायला पाहिजे.
हो तर कुटुंबात एकमेकांना सावरून घेतलंच पाहिजे. पटलं ना तुम्हाला? थोडं, सगळंच नाही. जिजांना सगळं यायला हवं हे आमचंही मत आहे. मुतपाक खाण्यातही त्यांनी यावं, पण त्यांनी तालीमखान्यात येऊच नये, भावांशी बोलू नये, खेळूच नये, हे मान्य नाही. अहो, त्या तिथं गेल्या तर मुतपाक खाण्यात येणारच नाही. त्यांना समजावलं तर समजतील त्या. हे मधल्या बाईसाहेबांनी सुचवलंय म्हणून तुम्ही नकार देताय, होय ना? मधल्या बाईसाहेब काय किंवा धाकल्या बाईसाहेब काय, दोघींचंही तुमच्या इतकंच प्रेम आहे जिजाला. त्या दोघींना स्वतःचं मूल असतं तर कदाचित त्या जिजासाठी इतक्या आग्रही राहिल्या नसत्या. कबूल. मग हो म्हणा. म्हणा. हो, पण मी काय म्हणतो, करून बघायला काय हरकत आहे? जिजा किती ऐकतात ते कळेलच. पण मधल्या बाईसाहेबांना समाधान तरी मिळेल. पुढचं पुढं बघू. काय शस्त्र आहे ते, झुंजत लागणारच. जखमा म्हणजे पुरुषांच्या अंगावरचे सोन्याचे डाग असतात. काय लोजी, बरोबर आहे ना? हो दादासाहेब, बरोबर आहे. चला मग उठा. जिजा सांगतायत तसं त्या शेतकऱ्याला त्याचं धान्य परत द्या. बघा कसं रडतोय तो. चला चला. जाधवरावांच्या पोळी उपजलेली जिजा या रयतेवर कुठलीच आफत येऊ देणार नाही. बघा, आम्ही गनिमांच्या कशा मुसक्या आवडतो. गनिम गनिम नाही जिजा, आम्ही आहोत. भ्याड असल्यासारखे नको नको काय करताय? एकतर 2 हात तरी करा, नाहीतर पळून तरी जा. तलवार शिकलायत ना? जी दादासाहेब. चला मग. पेट चिराग होईल तुमचा सुबा. याद राखा, कोणाशी 2 हात करताय ते डोळे उघडे ठेवून पहा. आमचे डोळे उघडेच आहेत. आमची रयत बिनघोर राहावी त्यासाठी जिजा अखंड जागते आहेत. जिजा, या जुलमी सैनिकांशी बोलण्यात वेळ दवडू नका. तो गरीब शेतकरी बघा, धान्यासाठी डोळ्याच्या वाती करून वाट पाहतोय.